भुजबळांकडून अजित पवारांना संपवण्याचा डाव, मनोज जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप, तर अजित पवारांना कुणीही संपवू शकत नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर. वडेट्टीवारांचा जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, ओबीसींना छाटा. या वडेट्टीवारांच्या विधानावरून जरांगे भडकले, तर जरांगेंचा अभ्यास किती, ज्ञान किती, भुजबळांचा टोला. तुमच्या छातीवर पाय ठेवून ठाकरे बंधू उभा राहण्याच्या मनस्थितीत आहेत. राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊत यांनी नाव न घेता शिंदेंवर निशाणा. बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांकडून कैद्याचं धर्मांतर, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप, अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भाजपा नेते नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात. मला रमी खेळता येत नाही, माणिकराव कोकाटेंचं कोर्टामध्ये स्पष्टीकरण. माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला. भावाला मी वशिलानं नोकरी लावली, मंत्री संजय शिरसाट यांचं भर सभेत वक्तव्य. शिरसाट पुन्हा वादामध्ये येण्याची शक्यता. अमित शहांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्री फडणवीसांचा बुरखा फाटला. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत केंद्राला अद्याप प्रस्ताव न पाठवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल. तर शिर्डीच्या सभेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा ते नुकसानग्रस्तांना का नाही दिले, राजू शेट्टींचा सवाल. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये तब्बल 60 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान. संभाजीनगरमधील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक. मराठवाड्यात 2 दिवसात एका महिला शेतकऱ्यासह 6 जणांच्या आत्महत्या. अतिवृष्टीनं सगळं हिरावलं. वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची टोकाची भूमिका. 8 एकरवरील सोयाबीन शेतकऱ्यांना पेटवलं. अतिवृष्टी आणि रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात. तुम्ही शेतातील रानडुकरं हाणा, मी राजकारणातील मस्ती आलेली रानडुकरं हाकलतो. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल. यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार की नाही, गोरगरिबांना चिंता. आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारचा आनंदाचा शिधा योजना